जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसम येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। सकाळी 7:30 वाजता शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री विनोद कदम सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले। त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविकांत सावंत पळसंब, उपसरपंच श्री अविराज परब, माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर, सुहास सावंत, प्रमोद सावंत, अमरेश पुजारे, रमेश मुणगेकर, मोहन आपकर, अरुण माने, राजन पुजारे, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका असे गावातील सर्व मान्यवर आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। 15 ऑगस्ट 2024च्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पळसम नंबर 1 शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील भोगटे व डॉक्टर स्वरा भोगटे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या यांचे वाटप केले। या कार्यक्रमासाठी पळसम गावचे उपसरपंच श्री अविराज सावंत, माननीय सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर, ग्रामपंचायत सदस्य श्री अक्षय परब, सौ रुपाली सावंत, श्री प्रमोद सावंत तसेच या शाळेतील शिक्षक आणि सर्व आदरणीय पालक उपस्थित होते। माझ्या शाळेसाठी, मुलांसाठी काहीही गरज पडो, फक्त हाक मारा, कुठेही कमी पडू देणार नाही असे डॉक्टर स्वप्नील भोगटे यांनी बोलताना सांगितले। पळसंब उपसरपंच श्री अविराज परब यांनी शाळेची मुले भविष्यात अधिकारी होवोत ही आमची आणि पळसम गावाची इच्छा शिक्षक वर्गाने पूर्ण करावी असे मार्गदर्शन केले। त्यावेळी शाळेचे नूतन व कार्यतत्पर शिक्षक श्री दर्शन हजारे यांनी आपण याविषयी 100% यशस्वी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। डॉक्टर स्वरा भोगटे यांनी शिक्षण हे तुमचे भविष्यातील करिअर घडवण्याची संधी आहे, शिक्षणाने अनेक नोकरी उद्योगाची दारे आपोआप उघडतील असे मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दर्शन हजारे आणि आभार प्रदर्शन श्रीमती सोनगडे मॅडम यांनी केले। या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर यांनी आदरणीय भोगटे उभयतांचे खूप खूप आभार मानले। याच कार्यक्रमात निपुण भारत अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्रीमती योगिता कदम मॅडम यांनी दिली।